कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बघा, अद्वैने स्कूलला जायच्या पहिले सगळ्या झाडांना मस्त असं पाणी टाकलं होतं. मस्त कोवळी ऊन येत होती झाडांवर. आता उन्हाळा आहे तर झाडांना मी इथे सावलीच ठेवलं होतं, पण सकाळी सकाळी छान मस्त झाडांवर इथे ऊन येते. माझ्या प्लांट्सवर किती मस्त फुलं लागली होती बघा. माझं चोरी करण्याचा हा प्लांट चोरी करण्याचा प्लॅन सक्सेस झाला आहे. मला अशी छान मस्त असे फ्रेश फुलं रोज भेटतात. आणि नंतर मी इथे सकाळी सकाळी माझ्या मैत्रिणीने मला जेवायला बोलवलं होतं. मग मी तिच्याकडे जेवायला गेली होती, कारण की आता आम्ही कुठेतरी शिफ्ट होणार आहोत. तर त्या हिशोबाने मैत्रिणी मला रोज कोणा ना कोणाकडे जेवायला असतेच. तर आज मी ह्या मैत्रिणीकडे जेवायला गेली होती. नंतर घरी आले आणि नंतर अद्वैने बघा मला किती छान माझा हेल्पिंग हँड छोटासा किती छान पॅकिंग करायला वगैरे मदत करताय. तर आता आम्ही कुठे शिफ्ट होणार आहे, काय होणार आहे, कुठे जाणार आहोत, हे तर तुम्हाला मी नंतरच्या समोरासमोरचे जे ब्लॉग आहे त्याच्यात मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. पण आता हा माझा पॅकिंगचा व्हिडिओ होता, कारण की आम्हाला उद्या निघावं लागेल. तर म्हणून आज मला पॅकिंग करायची होती. ह्याच हिशोबाने माझे काही ब्लॉग्स वगैरे आपल्या चॅनलवर येत नव्हते. तर मस्त छान अद्वैने मला त्याचे खेळणे वगैरे पॅकिंग करायला मदत केली होती. आणि नंतर मी त्याला झोपवलं इथे. आणि नंतर मी हळूवार पद्धतीने सगळे माझी पॅकिंग करायची तयारी करत होती. मी म्हटलं जे आपल्याला सामान आपलं एक्स्ट्राचं आहे, जे आपण आता तिथे गेल्यावर आपल्याला लगेच कामी नाही पडणार आहे, ते मी इथे पॅकिंग करायला घेतली होती. पॅकिंग म्हटलं की खूप अंगभर होते. आणि तिथं जाऊन जेव्हा आपण जे आपलं पॅकिंग केलेलं सामान आहे ते लावणार, ते पण सोडायला सगळं सेट करायला खूप अवघड जाणार आहे. आता ते कसं होणार आहे ते तर तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमधून कळेलच. जे मला आता तिथं न लागणारे कपडे जे होते एक्स्ट्राचे, किंवा म्हणून मी ते इथे पॅक करायला घेतले आहे सगळे. तिथे गेल्यावर आपल्याला लगेच जे कपडे नाही लागणार आहे, कारण की आता बघा काय काय आपले जीन्स वगैरे एक्स्ट्राचे जे कपडे वगैरे आहे ते मी इथं ट्रॉलीमध्ये पॅक करायला घेतले. कारण की आपल्याला लगेच गेल्यावर तिथे आपली शिफ्टिंग होणार, मग आपण सामान सेट करणार, त्याच गडबडीत सगळे कपडे इकडे तिकडे होऊन जाणार. म्हणून म्हटलं पहिलेच जर व्यवस्थितरित्या आपण पॅकिंग केलं की सगळं सामान आपल्याला सापडायला सोपं जाते. म्हणून मग मी जे आपले न यूज होणारे कपडे आहे, आता सध्या न लागणारे कपडे, ते मी या ट्रॉलीमध्ये पॅक केले. आणि नंतर म्हटलं ज्वेलरी पण आहे त्याची दुसऱ्या खाण्यात, ते पण पॅक करून घेते. बघा किती मस्त ज्वेलरी आहे माझ्याकडे, सगळ्या पॅटर्नची ज्वेलरी आहे. आता भावाच्या लग्नात जे मी काही ज्वेलरी घेतली होती ते पण आहे. आणि माझं सगळ्यात जास्तीत जास्त सामान आहे माझ्या गावाकडे, माझ्या सासरी असते. हार्डली माझ्याकडे तर खूप कमी सामान आहे, त्याच्यामुळे माझं खूप छान जमून गेलं. आणि ह्या दोघांपेक्षा मला असं वाटतं की माझ्याकडे जास्त कपडे सामान माझंच जास्त आहे. लेडीजचं आपलं खूप जास्त असते, मुलांचं माणसांचं सामान थोडंफार कमीच असते. तर अशा प्रकारे माझ्याकडे झुमके ज्वेलरी वगैरे आहे. ते पण म्हटलं छान व्यवस्थितरित्या पॅक करावं, कारण की गेल्या गेल्या आपल्याला ते पण लागणार नाही आहे. ते पण आपण ट्रॉलीतच ठेवून द्यावं, म्हणजे आपल्याला बाकीचं सामान सॉर्ट आऊट करायला सोपं जाईल. आपलं जे काही सामान आहे ते आपण छान पद्धतीने इथे पॅक केलं ना, ते म्हणजे आपल्याला सॉर्ट आऊट करायला, आपल्याला सेट करायला थोडंफार म्हणजे सोपं जाईल. जसं काय आपण असं कसंही टाकून दिलं तर आपल्याला तिथं गेल्यानंतर सॉर्ट आऊट करायला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावायला थोडं अवघड जाणार. म्हणून मी पहिले म्हटलं की आपण छान व्यवस्थित पद्धतीने जेवढा टाईम लागेल तेवढा टाईम घेता व्यवस्थित पॅक केलं, तुटायची फुटायची काही वगैरे भीती राहणार नाही. म्हणून म्हटलं आपण एक एक जे सामान आहे ते व्यवस्थितरित्या पॅक करूया, म्हणजे आपल्याला तुटायची वगैरे भीती राहणार नाही. कारण की आपण जेवढं छान पद्धतीने आपण पॅक करू ना, तेवढं आपल्याला नंतर सोपं जाईल. म्हणून म्हटलं आपले ज्वेलरी बँगल्स वगैरे काय ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पॅक करून वगैरे, असे छोटे छोटे पाऊच मी मागवले होते, माझ्याकडे होती सुद्धा ऑलरेडी. त्याच्यामध्ये सगळे मी बँगल पेपरमध्ये पॅक वगैरे करून ठेवल्या, कारण की नंतर ते आपण फुटायची भीती असते आणि ते आपल्याला मला आत्ता लगेच तिथे गेल्यावर लागणार नाही. म्हणून मी तिला म्हटलं की सगळ्या छोट्या बॅगमध्ये पॅक करून व्यवस्थित ट्रॉलीमध्ये सेट करता येते. अशाच पद्धतीने मी ते सगळं सामान पॅक करायला घेतलं. नंतर सापडायला पण आपल्याला सगळं सोपं जाईल. ते गेल्यावर आपल्याला ऑर्गनाईज पण करायचं राहते, मग ऑर्गनाईज करायला पण आपल्याला सोपं जाईल. अशाच पद्धतीने मी सगळं सामान वेगवेगळं सेपरेट जे काय आहे ते सॉर्ट आऊट करत होती, कारण की नंतर आपल्यालाच तिथे त्रास होणार आहे प्रत्येक गोष्टींचा. एवढ्या सगळ्या बँगल आहे त्या व्यवस्थित ठेवणे, व्यवस्थित पॅक करणे, काय काचेच्या गोष्टी आहे, आपले कानातले वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाईज करणे, कारण की नंतर आपल्याला धावपळ नको होती. तर अशाच पद्धतीने एक एक जी गोष्टी आहे पहिले मी सगळे पॅकिंगचे जे आपले कपडे वगैरे ज्वेलरी वगैरे ते पॅकिंग करायला घेतले. संध्याकाळी मस्त छान आपले भांडे वगैरे पॅक करायला घेतले, कारण की ह्या पण गोष्टींना सगळ्या गोष्टींना आपल्याला वेळ द्यावा लागते. प्रत्येक गोष्टी सोप्या सरळ करायला, कारण उद्याच निघायचं आहे. थोडीफार घाई पण होती, पण तरी पण जेवढा होईल माझ्याकडून तेवढा वेळ देत मी सगळं व्यवस्थित सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न केला. आता बघू पुढं आपलं कसं होणार काय होणार, कारण की आपल्याला कधी कधी घाई होते. आता अद्वैतची शाळा पण लवकरच चालू होणार आहे. तशाच पद्धतीने मला इथे सगळं सेट करायचं होतं. तर
आमचं काही असं डिसाईड झालं नव्हतं की आम्ही ह्याच दिवशी जाणार आहोत वगैरे म्हणून. तर मला पॅकिंग करायचं काही एवढं समजत नव्हतं. तर मग मला आदल्या 2 दिवसा पहिले आदल्या दिवशी सगळ्या गोष्टी समजल्या की आपण शिफ्ट होणार आहोत दुसऱ्याच दिवशी. आमचं असं काही डिसाईड होत नव्हतं की कधी शिफ्ट व्हायचं वगैरे म्हणून. मला थोडीफार पॅकिंग करायला वगैरे घाई झाली, पण व्यवस्थितरित्या आम्ही सगळं हळूवार पद्धतीने केलं, कारण की नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या हव्या होत्या. या घरातला माझा हा आजचा शेवटचा दिवस होता. म्हणजे पॅकिंग करताना एवढं खराब वाटत होतं, मन एवढं खराब होत होतं. पण आपल्याला काही गोष्टी मिळवायच्या असतील तर काही गोष्टी सोडावं पण लागतात, असाच विचार करून पॅकिंगची ती सुरुवात करत होती. पण मनात एक खंत होती की एवढे वर्ष इथे राहिलं, एवढे वर्ष इथे काढले आणि आपण आता ही घर सोडून जाणार. तर म्हणजे मला 5.5-6 वर्ष झाली होती. माझा अद्वै खूप लहान होता तेव्हा. मला एवढे छान लोक मिळाले, माझ्या मैत्रिणी मिळाल्या, मला घरमालक, आमचे सर वगैरे, स्टाफचे लोक वगैरे एवढे छान मिळाले की कोणत्याच गोष्टीला अडचण गेली नाही. आणि ते सगळं आता आपण मागे सोडून जाणार, म्हणजे एवढं मनात खूप खराब वाटत होतं, बिलकुल करमत नव्हतं. पण काय करणार आहे, काही गोष्टी जर आपल्याला भविष्यात हव्या असेल तर काही गोष्टी आपल्याला सोडावं तर लागणारच. तर म्हणून मग असं मनात विचार घेत करत जे काय आहे ते पॅकिंग करायला इथे घेतलं. पण असं आहे की जे माणसाची सोबत आपल्या होऊन गेलेले आहेत, जे सोबत आपल्याला राहिलेले आहे, त्यांना तर विसरणे शक्यच नाही. म्हणजे आपण कितीही समोर गेलो आयुष्यात, कितीही काही मिळालं तरी ते लोक आपल्याला आयुष्यभर पुरतील असेच लोक इथे म्हणजे कमवलेले आहे. आणि ते सगळं विचार करत मी इथे पॅकिंग करायला म्हणजे घेतलं होतं, कारण की मनात खूप खराब वाटत होतं. पॅकिंग करायची बिलकुल इच्छा नव्हती आणि असं होतं की आता उद्या निघायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण पाहिजे, सगळीकडे सगळ्यांना भेटून पण आलं पाहिजे. आणि म्हणजे खूप खराब वाटत होतं. आता मला बोलताना शब्द काही सुचत नाही, कारण की त्या सगळ्या गोष्टींची आठवण येणार. माझे जे घरमालक होते, ते आमचे मित्र परिवार, अद्वैची मम्मी पप्पा, अद्वै त्यांना मम्मी पप्पाच बोलत होता, म्हणजे त्या लोकांना सोडून जाणं, एवढे 6 वर्ष त्यांच्यासोबत राहिलं, अद्वैने त्याचं पूर्ण बालपण त्यांच्यासोबत घालवलं, त्या सगळ्यांना सोडून जाणं म्हणजे खूप म्हणजे बेकार, मनात एवढं खराब वाटत होतं. पण काय करणार, ते गोष्ट करावं तर लागणारच होतं. मला अद्वैला खूप जास्त जड जाणार कुठे बाहेर ठिकाणी गेलं की, कारण की अद्वैला एवढे छान त्यांच्या दीदी भेटल्या होत्या, राही दीदी, इशू दीदी, त्यांना सोडून दुसरीकडे जाणं, मम्मी पप्पाला सोडून जाणं. म्हणजे मला पण एक छान मैत्रीण, म्हणजे घरमालकीन स्वरूपात मैत्रीण भेटल्या होत्या. माझ्या प्रत्येक गोष्टीला, माझ्या प्रत्येक कामात त्या मला मदत करायच्या. माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना पाहिलं असेल. त्या मला सगळ्या गोष्टीत मला बहिणीप्रमाणेच वागायच्या, कोणत्या गोष्टी समजून सांगायच्या. म्हणजे आम्ही जस्ट घरमालक म्हणजे रेंटनं राहणारे लोक असं नव्हतंच, आम्ही जे फॅमिली बनलो होतो. एवढे सगळे वर्ष राहिल्यावर, एकमेकांची मनं एकमेकांना जुळल्यावर ह्या सगळ्या गोष्टी मागे सोडून जायचं होतं. तर मग अशाच पद्धतीने ते विचार करत माझी इथे पॅकिंग चालू होती आणि माझे सगळे पॅकिंग करणं झाली होती. मी म्हटलं आता एक एक जे काही सामान आहे ते पॅक करायला गेलो. आणि काही शूट होत होतं, काही होत नव्हतं, कारण की मला बेकार पण वाटत होतं आणि म्हटलं इलाज पण नाही, आता पॅकिंग तर आपल्याला करावंच लागेल. तर ह्या हिशोबाने अद्वैचे बाबा पण आता आले होते, तर मग त्यांच्यासोबत बोलत सगळ्या गोष्टी पॅकिंग करत होते की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. मग अद्वैचे घालायचे कपडे वगैरे सगळे इथे पॅकिंग करायला घेतलं आणि अद्वैचे कपडे बाकीचे सगळे दुसऱ्या त्या क्लॉथ ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाईज केले. आणि आबाळ पण झालं होतं. अद्वैने छान शेवटचा दिवस त्याचा इथं मस्त एन्जॉय केला. दुसऱ्या मैत्रिणीकडे छान मस्त नाश्त्याचा जेवणाचा प्लॅन होता, त्यांनी पण आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. मग संध्याकाळी तिच्याकडे पण जेवायला गेली होती. तर अशाच प्रकारे इथेच हा माझा व्हिडिओ मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही जे ब्लॉग शूट करणं नाही झाले, काही झाले आहे, ते जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करायचा प्रयत्न केले. आणि ह्या ताईंनी आम्हाला त्यांच्याकडे जेवण करायला बोलवलं होतं, नाश्ता जेवणासाठी. आणि दुसरी मैत्रीण ती पण शिफ्ट होणार होती, मग दोघीला पण छान मस्त असं इन्व्हाइट केलं त्यांनी. मला काही इथे त्यांचा ब्लॉग वगैरे घेण्याची म्हणजे इच्छा नव्हती, पण मी घेतला, कारण की मला म्हणजे खूप बेकार वाटत होतं, आठवण पण येत होती आणि डोळ्यात पाणी पण येतं. अशाच हिशोबाने मी हा ब्लॉग शूट करत गेले. आणि चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढील वाटचालीसाठी मला तुमच्या खूप खूप शुभेच्छा द्या.